नहीं दूसरा कोई दिल में मेरे, ईश तू ही हो स्वामी मेरे। नहीं दूसरा कोई दिल में मेरे, ईश तू ही हो स्वामी मेरे। आराधना मैं करता रहूं, करूं जीवन ये नाम तेरे। तूने जन्म दिया, दूध अपना दिया। तूने जन्म दिया, मेरी मेरी सवाल से उठते हैं दिल में, मरियम से पूछने के लिए।
वेलकम होली स्पिरिट। परमेश्वर, इस मदर डे के लिए हम आपको धन्यवाद देते हैं। परमेश्वरा, या मायवाराच्या दिवशी आज आम्ही तुला धन्यवाद देतो. हम आपको ऊंचा उठाते हैं और हम आपकी महिमा करते हैं, आम्ही तुला उंच करतो प्रभू आणि आम्ही तुला गौरव देतो. क्योंकि आप हमको सम्मान देने वाले परमेश्वर हैं। कारण तू आम्हाला सन्मान देणारा परमेश्वर आहेस. आप ऊंचा उठाने वाले, आदर दिलाने वाले परमेश्वर है। तूच उंच करणारा आणि आदर देणारा परमेश्वर आहेस. सबसे पहले हम आपको सल्यूट करते हैं सर्वात आधी आम्ही तुला सलाम करतो. इस मदर डे के लिए या मायवारच्या दिवशी लाखों बार धन्यवाद, लाखो वेळा धन्यवाद. लाखों करोड़ों बार हम आपको धन्यवाद देते हैं। लाखो करोडो वेळा आज आम्ही तुला धन्यवाद देतो. जो ये पत्थर सबने नकार दिया था, जो हा धोंडा सर्वांनी नाकारला होता, आपने चुन लिया तू निवडून घेतलंस और शिरोमणि करके रख दिया। आणि परमेश्वरा शिरोमणी तू आम्हाला केलंस. इसलिए हम धन्यवाद देते हैं। यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. सारे जगत के स्त्रियों की आपने जो आपने उनको सम्मान दिया है, सर्व जगातल्या स्त्रियांना जो तू सन्मान दिलेला आहेस, इसलिए हम आपको धन्यवाद करते हैं। त्यासाठी आम्ही तुला धन्यवाद देतो. थैंक यू जीसस। थँक्यू जीसस. यीशु मसीह के नाम से येशूच्या नावामध्ये आमेन। आमेन. हालेलुया। हालेलुया. आज बहुत बड़ा आनंद का दिन है। आज खूप आनंदाचा दिवस आप आहे. जो सुन रहे हैं, जे तुम्ही ऐकत आहात, आप सब जो स्त्रियों के लिए, तुम्ही जे सर्व ऐकत आहात त्या सर्व स्त्रियांसाठी, जो माताएं हैं, जे आई आहेत, जिन्होंने बच्चों को जन्म दिया है ज्यांनी मुलांना जन्म दिलेला आहे और जिन्होंने स्पिरिचुअल लड़के लड़कियों को जन्म दिया है, आणि ज्यांनी आत्मिक मुला किंवा मुलींना जन्म दिलेला आहे, उन सब के लिए त्या सर्वांसाठी हैप्पी 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 मदर डे। हॅपी 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 मदर डे. बहुत बड़ा हमारा परमेश्वर है। आपला परमेश्वर खूप मोठा परमेश्वर आहे. वो हमको, तो आपल्याला वो विजय से विजय की ओर लेके चलता है, विजयातून विजयामध्ये घेऊन जातो, महिमा से महिमा की ओर लेके चलता है, गौरवातून गौरवामध्ये घेऊन क्योंकि जातो. हमारा परमेश्वर हमारे साथ है। कारण आपला देव आपल्या बरोबर आहे. हालेलुया। हालेलुया. जिधर किधर आप सुन रहे हो, ज्या ठिकाणी तुम्ही ऐकत आहात, उधर परमेश्वर का एक उपस्थिति आ रही है त्या ठिकाणी परमेश्वराची एक उपस्थिती येत आहे और वो आपको छू रही है। आणि ती उपस्थिती तुम्हाला जो स्पर्श करत लड़के, आहे. जो लड़कियां सुन रही है, जे मुलं, ज्या मुली ऐकत आहेत, परमेश्वर के प्यार से आप भर जाएंगे परमेश्वराच्या प्रेमाने तुम्ही भरत आहात और वो प्यार से भर के आणि त्या प्रेमाने भरून आपकी माँ का आप रिस्पेक्ट करेंगे। तुमच्या आईचा तुम्ही आदर कराल. हालेलुया। हालेलुया. आज आप देख रहे हैं, आज तुम्ही पाहत आहात, मेरे साथ एक नहीं 2 लड़कियां हैं। माझ्या बरोबर एक नाही 2 मुली आहेत. ये मेरी बेटियां हैं। ह्या माझ्या मुली आहेत. एक को मैंने जन्म दिया एकाला मी जन्म दिलेला आहे और दूसरी मेरी स्पिरिचुअल है। आणि दुसरी माझी आत्मिक मुलगी आहे. हालेलुया। हालेलुया. ये जो चित्र आप देख रहे हैं, हे जे चित्र तुम्ही पाहत आहात, ये एक ही बताता है, हे एकच सांगत आहे, स्पिरिचुअल जो लड़के लड़कियां परमेश्वर देता है, आत्मिक जे मुलं किंवा मुली प्रभू तुम्हाला देतो, वो बहुत बड़ा सम्मान है, ते खूप मोठं आदराचं कारण वो आहे. बहुत बड़ा आनंद का वो वजह है। ती खूप मोठ्या आनंदाचं कारण आहे. मेरा दिल आनंद से उमड़ रहा है, माझं हृदय आनंदाने भरत आहे, क्योंकि उस परमेश्वर ने कारण त्या परमेश्वराने मेरा कटोरा भर दिया है माझा प्याला भरून और टाकलेला आहे वो बहता जाता है। आणि तो वाहत आहे. हालेलुया। हालेलुया. आज मेरे बच्चे, आज माझ्या मुली, आज मेरे लड़के लड़कियां देख रहे हैं, आज ज्या माझ्या मुलं मुली पाहत आहे, मेरे बेटे देख रहे हैं, माझी मुलं पाहत मेरी आहे, बहुत सी बेटियां देख रही है। माझ्या खूप साऱ्या मुली पाहत आहेत. वो मुझे इतना प्यार, इतना सम्मान वो प्रभु देता है। हालेलुया। हालेलुया. आणि मला हे एवढं सगळं आदर, सगळं प्रेम परमेश्वर देत आहे. हालेलुया। हालेलुया. मैं चाहती हूँ कि मेरी ये जो लड़की आप देख रहे हैं, ये बेटी मेरी देख रहे हैं, वो परमेश्वर की ओर से मुझे बहुत बड़ा गिफ्ट है।
आज तुम्ही जी माझी आत्मिक मुलगी बघत आहात ते परमेश्वराकडून माझं खूप मोठं गिफ्ट आहे और ये लड़की मेरा गिफ्ट है। आणि ही मुलगी माझं गिफ्ट आहे. ये दोनों मेरे आनंद का कारण है। ह्या दोन्ही माझ्या आनंदाचं कारण आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया. परमेश्वर, परमेश्वर. एक ही मैं बताना चाहती हूँ। आज एकच मी तुम्हाला सांगू इच्छिते. मदर डे के दिन मायवाराच्या दिवशी परमेश्वर परमेश्वर आपका दिल खोलेगा। तुमचं हृदय उघडत आहे. परमेश्वर परमेश्वर आपकी सोच को खोलेगा। तुमचे विचार उघडत आहे. परमेश्वर आपसे बात करेगा प्रभू तुमच्याशी बोलत आहे और आप जानोगे आणि तुम्ही समजाल कि परमेश्वर का बहुत बड़ा दिल। आणि परमेश्वराचं खूप मोठं हृदय तुम्ही जाणार. हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. कभी मैं मेरी बेटी का आवाज बन जाती हूँ, कभी मेरी बेटी मेरा आवाज बन जाती है। कधी मी माझ्या मुलीचा आवाज बनते, कधी माझी मुलगी माझा आवाज बनत आहे. कभी वो मेरा चेहरा बन जाती है, कभी मैं उसका चेहरा बन जाती हूँ। कधी ती माझा चेहरा बनते, कधी मी तिचा चेहरा बनते. हालेलुया। हालेलुया. परमेश्वर हमें प्यार प्यार में बढ़ा रहा है। प्रभू आपल्याला प्रेमामध्ये वाढवत आहे. उसके प्यार में, त्याच्या प्रेमामध्ये, उसकी सेवकाई के लिए, त्याच्या सेवेसाठी, उसकी बुलाहट के लिए। त्याच्या पाचारणासाठी. बहुत से मेरी बेटियां हैं, खूप माझ्या मुली आहेत जब उन्होंने आज मुझे विश किया, ज्यांनी आज मला विश केलेलं आहे. बहुत से मैसेजेस भेजे, बहुत से वो उन्होंने परमेश्वर के वर्ड मुझे भेजे। खूप सारे मेसेज त्यांनी पाठवले, संदेश पाठवलेले आहेत, देवाचं वचन त्यांनी पाठवलेलं आहे मेरे आशीषित के लिए। त्यांच्या आशीर्वादासाठी. हालेलुया। हालेलुया. और मैं मेरे रूम में रोती थी। आणि मी माझ्या रूम मध्ये रडत होते. मैं जब सुबह प्रार्थना कर रही थी, मी जेव्हा सकाळी प्रार्थना करत होते मेरे आंखों से आंसू बह रहे थे माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत और होते वो रुक नहीं रहे। आणि ते थांबत नव्हते. दिल में बहुत बड़ा आनंद है, हृदयामध्ये खूप मोठा आनंद आहे आंखों से प्यार बह रहा है। आणि डोळ्यातून प्रेम वाहत आहे. यही सम्मान, यही परमेश्वर आपको दे देगा हा सन्मान प्रभू तुम्हाला देऊ इच्छितो. जब आप परमेश्वर का बर्डन लेके चलोगे। जेव्हा तुम्ही देवाचं ओझं घेऊन चाला. हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. माँ, आई, ये शब्द में बहुत प्यार भरा है, ह्या शब्दामध्ये खूप प्रेम भरलेलं आहे. लेकिन हमारा यीशु राजा पण आपला प्रभू येशू वो बहुत बड़ा प्यार का सागर है। खूप मोठ्या प्रेमाचा सागर तो आहे. और उसने माँ के दिल में थोड़ी सी बूंद प्यार की डाली है। आणि आईच्या हृदयामध्ये त्याने थोडंसं प्रेमाचा अंश टाकलेला आहे. वो इतना बड़ा प्यार कर सकती है, ती एवढं प्रेम करू शकते. तो समझ लीजिए तर समजून घ्या हमारा परमेश्वर कितना बड़ा हमसे प्यार करता है। आपला परमेश्वर आपल्याशी किती अधिक प्रेम करत असेल. हालेलुया। हालेलुया. उसके लिए जियो, त्याच्यासाठी जगा, त्याच्यासाठी उसके जगा, प्यार में गिर जाओ, त्याच्या प्रेमामध्ये उसके पडा, प्यार में बह जाओ, त्याच्या प्रेमामध्ये वाहून जा. और वो आपको कभी अकेला नहीं छोड़ेगा। आणि तो तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. मैं मेरे जो हस्बैंड है उनका मैं रिस्पेक्ट करती हूँ, जे सिस्टरांचे पती आहेत त्यांचा ते आदर करतात. क्योंकि परमेश्वर कारण परमेश्वर जो कुछ हमें देता है जे काही आपल्याला देतो वो बहुत बड़े सम्मान का कारण रहता है हमारे लिए। तो खूप मोठ्या आदराचं सन्मानाचं कारण असतं आपल्यासाठी. जो मेरे पति है उनको मैं हर वक्त राजा कह के बुलाती हूँ। जे सिस्टरांचे पती आहेत त्यांना त्या नेहमी राजा म्हणून और बोलवतात. उस पिता हमारा राजा है, आणि पिता आपला राजा आहे, यीशु हमारा राजा है, येशू आपला राजा आहे. स्त्रियों के लिए उनका पति उनका राजा है, स्त्रियांसाठी त्यांचा पती त्यांचा राजा आहे और मैं उनकी रानी हूँ। आणि त्या त्यांची राणी आहे. और बाइबल में लिखा है, आणि बायबल आपल्याला नीति सांगते, वचन 31 में लिखा है नीतिसूत्र 31 मध्ये सांगितलं आहे कि जो स्त्री परमेश्वर का भय धरती है, की जी स्त्री परमेश्वराचं भय धरते उसका पति उस पे विश्वास करता है, तिचा पती तिच्यावर विश्वास ठेवतो और उसके जीवन के हर एक पल में, आणि तिच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणी, उसके पति के जीवन के हर एक पल में तिच्या पतीच्या जीवनातल्या प्रत्येक क्षणी कोई भी अच्छी चीजों की कभी घटी नहीं होती। आमेन,
कुठल्याही चांगल्या गोष्टीची वाण त्याला पडत नाही. उसको सब अच्छी चीजें मिलती है, त्याला सर्व काही चांगलं भेटत क्योंकि जातं. वो श्री परमेश्वर का भय धरने वाली है. कारण ती स्त्री प्रभूचं भय धरणारी आहे. हालेलुया. हालेलुया. जो श्री परमेश्वर का भय मानती है, जी स्त्री परमेश्वराचं भय धरते उसका सम्मान हो जाता है. तिचा सन्मान होतो. नीति वचन पढ़िए आप. नीतिसूत्र तुम्ही और वाचून पहा. बाइबल में लिखा है, आणि बायबल मध्ये उसके लिहिलंय बेटे बेटियां जब उठते हैं, त्याची मुलं मुली जेव्हा उठतात उसको आशीषित कहते हैं. तिला आशीर्वादित म्हणतात. हालेलुया. 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 जो परमेश्वर का कोई भी सेवक रहने दो, परमेश्वर का कोई भी लवर रहने दो, परमेश्वर की अगुवाई में चलने वाले 5 फोल्ड मिनिस्टर रहने दो, जो कोणी परमेश्वरावर प्रेम करणारा असो, प्रभूची सेवा करणारा असो, त्याच्या पाचारणात चालणारा असो किंवा 5 पदरी सेवेमधला कोणीही असो, वो परमेश्वर से प्यार करता है, ते प्रभूशी प्रेम करतात. वो लोगों से प्यार करता है. ते लोकांवरही प्रेम करतात. हालेलुया. हालेलुया. क्योंकि हमारे यीशु ने हमको सिखाया है. कारण आपल्या येशूने आपल्याला जब शिकवलं. हमारा यीशु क्रूस पे था, जेव्हा आपला प्रभू येशू क्रूसावर होता उसने उसकी जिम्मेदारी दे दी. त्याने त्याची जबाबदारी दिली. उसकी माँ की जिम्मेदारी, उसने उसकी माँ को संभालने की जिम्मेदारी दे दी. त्याने त्याच्या आईला सांभाळण्याची जबाबदारी दिली. उसके प्रिय शिष्य को. त्याच्या प्रिय शिष्याला. हालेलुया. 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 जो प्यार से भरा था. जो प्रेमाने भरला होता. मैं एक ही बताती हूँ, आज मी एकच सांगत आहे, जो परमेश्वर से प्यार करता है, जो कोणी प्रभूशी प्रेम करतो वो लोगों से प्यार करता है. तो लोकांवरही प्रेम वो करतो. अपने माँ बाप से भी प्यार करता है. तो आपल्या आई वडिलांवरही प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. तो भी परमेश्वर का जो लेवल है सबसे बड़ा है, परमेश्वराचं जे लेवल आहे, त्याची जी मर्यादा आहे ती सर्वात उंच आहे. लेकिन वो हमें प्यार करना सिखाता है. पण तो आपल्याला प्रेम करायला शिकवतो. हालेलुया. 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 मैं ये मदर डे आपको आशीषित करती हूँ. हा मायबार मी तुम्हाला आशीर्वादित करत आहे. बहुत बड़े आशीष का ये दिन है. खूप साऱ्या मोठ्या आशीर्वादाचा हा दिवस आपके आहे. बच्चे आएंगे तुमची मुलं और येतील आपको आशीषित कहेंगे. आणि तुम्हाला आशीर्वादित म्हणतील. हालेलुया. 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 बहुत बाइबल में बहुत सी स्त्रियों के बारे में लिखा है. बायबल मध्ये खूप स्त्रियांबद्दल लिहिलेलं आहे. बहुत से. खूप सारे. सारा के बारे में लिखा है. सारे बद्दल दिलेलं आहे. हन्ना के बारे में लिखा है. हन्ना बद्दल दिलेलं आहे. दबोरा के बारे में लिखा है. दबोरा विषयी दिलेलं आहे. एस्तर के बारे में लिखा है. एस्तेर विषयी दिलेलं आहे. और जो शमशोन की जो माँ थी, आणि जी शमशोनाची आई होती, जो मूसा की माँ थी, जी मोशेची आई होती, उनका नाम नहीं है. त्यांचं नाव नाही. शमशोन की माँ का तो नाम भी नहीं है. शमशोनाच्या आईचं नाव नाही. उसका सिर्फ एक ही वर्ड में बोला है कि मनोवा की पत्नी वो थी. तिचं एकच वचनामध्ये दिले की ती मानवाची पत्नी होती. हालेलुया. हालेलुया. लेकिन उसने पण तिने इस्राएल को जो बचाएगा पालिश्तियों से, उसको जन्म दिया. पण तिने जो इस्रायलाला त्या पालिष्टांपासून सोडवेल त्याला तिने जन्म दिला. वो परमेश्वर का अनुग्रह उस पे आया. परमेश्वराचा अनुग्रह कृपा तिच्यावर आहे. हालेलुया. हालेलुया. बहुत सी लेडीज है, खूप स्त्रिया आहेत वो बोलते जिनको बच्चे नहीं है, ज्यांना मुलं नाही, और वो समझेंगे कि क्या ये मदर डे मैं सेलिब्रेट नहीं कर सकती. आणि तुम्ही समजत असाल की हा मदर डे, हा मायबार मी साजरा करू शकत नाही. मेरा उम्र बहुत हो गया है, माझं वय खूप झालेलं आहे. लेकिन मैं आपके लिए एक गुड न्यूज लाई हूँ. पण मी आज तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आणली आप आहे. बहुतों की स्पिरिचुअल माँ बन सकती है. तुम्ही खूप लोकांची आत्मिक माता बनू शकता. तैयार हो जाइए तयार व्हा परमेश्वर की बुलाहट लेने के लिए. त्याचं पाचारण घेण्यासाठी. हालेलुया. 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 जो मैंने परमेश्वर जो मुझसे बात करा है वही मैं आपको बताऊंगी, और वो आज का दिन वो टोटल ट्रांसफॉर्म आपको करेगा. हालेलुया. जे परमेश्वर माझ्याशी बोललेलं आहे, सिस्टरांशी बोललेलं आहे, त्याच त्या सांगत आहे आणि ते शब्द आज तुमचं जीवन पूर्णपणे बदलून टाकतील. हालेलुया. 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 सारा हमारी माँ है. सारा आपली आई आहे. परमेश्वर ने उसको बोला था प्रभूने तिला सांगितलं होतं कि तू अगले साल माँ बनेगी. की पुढच्या वर्षी तू आई होशील. हालेलुया. हालेलुया. उसने विश्वास नहीं किया. तिने विश्वास ठेवला नाही. वो बोली कि मेरा स्त्री धर्म खत्म हो गया है, ती म्हणाली की माझा स्त्री धर्म खतम झालेला आहे. मैं बूढ़ी हूँ.
मी वयोवृद्ध झालेली आहे. ये कैसे होगा? हे होऊ शकत नाही. वो हंसने लगी. ती हसू लागली. वो स्वर्गदूत बोला, स्वर्गदूत सारा बोलला, क्यों हंसी? सारा का हसत आहेस? प्रभु को कुछ असंभव नहीं है. प्रभूला काहीच अवघड और नाही. जो स्वर्गदूत ने बोला था आणि जे स्वर्गदूताने सांगितलं वही हो गया. तेच झालं. वो स्वर्ग से डिवाइन जो परमेश्वर हमको नया करता है वो सामर्थ्य आ गई. पण स्वर्गामधून जे आपल्याला नवीन करतं ते सामर्थ्य तिच्यावर आलं. 90 साल की सारा एकदम 19 साल की हो गई. 90 वर्षाची सारा एकदम 19 वर्षाची झाली. हालेलुया. हालेलुया. और बहुत अच्छे बच्चे को उसने जन्म दिया. आणि खूप सुंदर बाळकाला तिने जन्म दिला. ओ ईसा, इसहा. जो परमेश्वर ने उनको हंसाया बुढ़ापे में. परमेश्वराने त्यांना वयस्कर असताना हसवलं. और बहुत से लोग बोले, आणि खूप लोक बोलले, अरे ये असंभव को संभव करने वाला परमेश्वर है. अरे हा तर अशक्याला शक्य करणारा जो परमेश्वर आहे. उदासी लेके बैठी थी सारा, जी सारा उदास झाली होती. उसके विचारों में उसने बोला था कि ये मेरी दासी को ले आप पति के पास भेजूंगी और उससे जो बच्चा होगा वही हमारा वारिस हो जाएगा. तिच्या विचारामध्ये तिने असं सोचलं होतं, असं विचार केलं होतं की ही जी दासी आहे माझी, तिच्यापासूनच अब्राहमाला मुलगा होईल आणि तोच आमचा वारिस होईल. लेकिन परमेश्वर जो करता है वो महिमा से बाहर, जो आपकी सोच है उससे बहुत गुना बड़ा परमेश्वर करता है. परमेश्वर जे काही करतो ते तुमच्या विचारांच्या बाहेर, तुम्ही कल्पना करू शकत नाही त्याच्या पलीकडे परमेश्वर करत असतो. हालेलुया. हालेलुया. और लाखों करोड़ों लोगों की आज सारा माँ है. आणि आज लाखो करोडो लोकांची सारा आई आहे. हालेलुया. 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 और परमेश्वर चाहता है आणि परमेश्वर इच्छितो ऐसा ही आपके जीवन में करे. असंच तुमच्या जीवनात त्याने दूसरी करावं. एक औरत के बारे में मैं बताऊंगी. दुसऱ्या स्त्रीविषयी मी सांगेन, एलिशिबा के बारे में. अलिशिबेच्या बद्दल. उसका जो पति था वो याजक था. तिचा पती एक याजक होता. वो दोनों धर्मी थे, ते दोघंही न्यायी होते, लेकिन बच्चा नहीं था. पण मूल नव्हतं. लेकिन परमेश्वर ने उनकी प्रार्थनाओं को याद किया. पण परमेश्वराने त्याच्या प्रार्थना आठवल्या. उसके पति को परमेश्वर बोला कि तुझे एक बच्चा होगा. सब कुछ स्वर्गदूत ने आकर उसको बताया. परमेश्वराने स्वर्गदूताच्या द्वारे तिच्या पतीला सांगितलं की तुला मूल होईल. वो बोला कैसे होगा, तो म्हणाला कसं होईल, मैं बूढ़ा हूँ. मी तर वयस्कर झालो आहे. एलिशिबा ने कुछ नहीं कहा. अलिशिबेने काही उसको बोलली कुछ नाही. पता भी नहीं था. तिला काहीच माहित नव्हतं. लेकिन जब वो प्रेग्नेंट हो गई, पण ज्यावेळी तिने गर्भधारणा केली, वो 5 महीने तक छुपी रही. 5 महिन्यापर्यंत ती लपूनच वो राहिली. शर्माती रही. ती लाजत असेल, वो हंसती रहेगी. ती हसत असेल और वो बोलेगी परमेश्वर ने मेरी निंदा दूर की है. आणि ती म्हणाली परमेश्वराने माझी निंदा दूर केली आहे. वाह, वंडरफुल. वंडरफुल. वो परमेश्वर हमारा माता बनाने वाला परमेश्वर है. तो परमेश्वर आपल्याला आई बनवणारा परमेश्वर. आई. हालेलुया. हालेलुया. ये माँ जो शब्द है, हा जो आई हा शब्द आहे, बहुत लोगों को लगता है कि वो सिंपल वर्ड है. खूप लोकांना वाटतो की हा एक साधारण शब्द आहे, लेकिन परमेश्वर पण परमेश्वर ये साधारण से औरतों को लेता है. ह्या साधारण स्त्रियांना घेतो. और वो परमेश्वर महान जो परमेश्वर के बड़े काम करता है. आणि परमेश्वर त्यांच्याद्वारे महान महान कार्य करतो. ये रहे कि जिन्होंने बच्चों को जन्म दिया, उनकी जो पूरी ताकत थी, वो उनका जो कुव्वत था वो निकल गई थी, तभी उन्होंने बच्चों को जन्म दिया. ह्या ज्या स्त्रिया आहेत त्या अशामध्ये आहेत की ज्यांची ताकद निघून गेली होती, ज्यांची शक्ती निघून गेली होती, पण परमेश्वराच्या वचनाद्वारे त्यांनी लेकरांना जन्म दिला. हालेलुया. हालेलुया. और परमेश्वर ने उनका सम्मान किया. आणि परमेश्वराने त्यांचा आदर लेकिन केला. उससे भी बढ़कर पण त्याही होऊन आधी परमेश्वर जवान जो लड़कियां है परमेश्वर ज्या तरुण मुली आहेत उनको लेता है, त्यांना घेतो, उनसे बात करता है. त्यांच्याशी बोलतो. और वो उनसे कहता है कि परमेश्वर जब बात करता है, प्रभु का बुलाहट उन पे रहता है. परमेश्वर जेव्हा त्यांच्याशी बोलतो किंवा त्यांच्या जीवनावर देवाचं एक पाचारण असतं, वो परमेश्वर को हाँ बोलती है. आणि त्या परमेश्वराला हा म्हणतात. ऐसे स्पिरिचुअल माँ के लिए आज परमेश्वर आपसे बात कर रहा है. अशा आत्मिक आईसाठी प्रभू आज तुमच्याशी बोलत आहे. परमेश्वर का वचन आके बोलेगा, प्रभूचं वचन येऊन तुम्हाला बोल. मैंने बहुत बड़ा
पाचारण तुझको दिया है, मी आज खूप मोठं पाचारण तुला दिलेलं आहे. बहुत बड़ी बुलाहट तुम पर है, खूप मोठं पाचारण तुझ्यावर आहे. तू चुनी हुई स्त्री है, तू निवडलेली स्त्री आहेस. ऐसा ही परमेश्वर ने बोला असंच परमेश्वराने बोलले. यीशु की माँ मरियम को. येशूची आई जी होती मरिया तिला. हालेलुया. हालेलुया. एक 14-15 साल की एक लड़की, एक 14-15 वर्षाची लहान मुलगी, परमेश्वर का अनुग्रह उस पे आया. देवाची कृपा तिच्यावर आली स्वर्गदूत आके उसके पास बोला, आणि स्वर्गदूत येऊन तिच्याशी बोलला, सारे स्त्रियों में तुझको धन्य कहा जाएगा. सर्व स्त्रियांमध्ये तुला धन्य म्हणतील. परमेश्वर का अनुग्रह आया है. प्रभूची कृपा आलेली तू आहे. जिसको जन्म देने वाली है, तू ज्याला जन्म देणार आहेस वो उसका राज्य युगान युग रहेगा. त्याचं राज्य युगान युग राहील. हालेलुया. हालेलुया. मरियम ने एक ही बोला, मरियेने एकच म्हटलं, ये कैसे संभव है, हे कसं होईल? मैं तो पुरुष को नहीं जानती. मी पुरुषाला जाणत नाही. वो देवदूत ने, स्वर्गदूत ने बोला, आणि त्या स्वर्गदूताने तिला म्हटलं, परमेश्वर की छाया तुझ पे आएगी, परात्पराची छाया तुझ्यावर येईल. पवित्र आत्मा की सामर्थ तुझ पर आएगी, पवित्र आत्माची शक्ती तुझ्यावरती येईल और तुझे गर्भ धारण हो जाएगा. आणि त्याद्वारे तू गर्भवती होशील. हालेलुया. हालेलुया. जो लूका रचित सुसमाचार पहला अध्याय और 35 वर्ड्स में लिखा है, लूका शुभवर्तमान पहिला अध्याय आणि 35व्या वचनामध्ये दिलेला आहे. स्वर्गदूत ने उससे उत्तर दिया, स्वर्गदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ पर उतरेगा, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल. परम प्रधान का सामर्थ तुझ पर छाया करेगा. परात्पराची शक्ती तुझ्यावर सावली करील. इसलिए वो पवित्र उत्पन्न होने वाला है, याकरता जे पवित्र लेकरू जन्मेल परमेश्वर का पुत्र कहलाएगा. तो देवाचा पुत्र म्हटला जाईल. हालेलुया. 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 असंभव को संभव करने वाला हमारा परमेश्वर है. अशक्याला शक्य करणारा आपला बहुत परमेश्वर से आहे. लोग बोलते हैं कि आपको स्पिरिचुअल माँ होने के लिए उम्र होनी चाहिए, खूप वय असावं लागतं, बहुत बड़ा उनका एक्सपीरियंस होना चाहिए, तजुर्बा होना चाहिए. त्यांना हालेलुया. खूप मोठा अनुभव असला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. लेकिन परमेश्वर पण परमेश्वर उन लोगों को चुनता है. त्या लोकांना निवडतो. जब मरियम बोलती है, जेव्हा मरिया म्हणते, जब वो स्तुति गान करती है, जेव्हा ती स्तुती गाते, वो बोलती है, ती म्हणते, मेरा प्राण प्रभु की बढ़ाई करता है, माझा जीव प्रभूला थोर मानतो. मेरा आत्मा मेरे उद्धार करने वाले परमेश्वर से आनंदित है, माझ्या तारणाऱ्या देवाच्या ठाई माझा आत्मा उल्हासला आहे. क्योंकि उसने अपने दासी की दीनता पर दृष्टी की है. कारण त्याने आपल्या दासीच्या नीच स्थितीकडे पाहिले आहे. इसलिए देखो, आणि पहा, अब से सब युग युग के लोग मुझे धन्य कहेंगे. आता पासून सर्व पिढ्या मला आशीर्वादित म्हणतील. तब देखो, तेव्हा पहा. हालेलुया. वो बोल रही है कि देखो, इस दासी पर परमेश्वर का अनुग्रह आया है, पवित्र आत्मा इस पर आया है, और ये पवित्र आत्मा क्या करता है, युग युग के लोग आपको धन्य कहते हैं. आणि ती म्हणत आहे की पहा, या मुलीवर, या स्त्रीवर पवित्र आत्मा उतरून आलेला आहे. आणि जेव्हा पवित्र आत्मा तुमच्यावर उतरून येईल, तेव्हा पिढ्यानपिढ्या तुम्हाला आशीर्वादित म्हणतील. हालेलुया. हालेलुया. क्योंकि उस शक्तिमान ने मेरे लिए बड़े बड़े काम किए हैं. कारण जो समर्थ, त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहे. हालेलुया. हालेलुया. उसका नाम पवित्र है, त्याचे नाव पवित्र आहे, और उसकी दया उस पर है, आणि त्याची दया त्यांच्यावर आहे जो उससे डरते हैं, जे त्याचं भय धरतात. पीढ़ी से पीढ़ी तक बनी रहती है. पिढ्यानपिढ्या ती दया त्यांच्यावर उसने आहे. अपना भुजबल दिखाया है, त्याने आपल्या बाहूने पराक्रम और केला. जो अपने आप को बड़ा समझते हैं, आणि जे आपल्या अंतःकरणात कल्पनेने गर्विष्ठ आहे, उन्हें तितर बितर कर दिया. त्यांना त्याने उडवून टाकलं आहे. उन्होंने बलवानों को सिंहासन से गिराया है, त्याने अधिपतींना राजासनावरून काढून टाकले और आहे, दिनों को ऊंचा किया है. आणि दिनास त्याने उंच केलं आहे. उसने भूखों को अच्छी वस्तुओं से तृप्त किया है, भुकेलेल्यास त्याने चांगल्या पदार्थाने तृप्त और केले, धनवानों को छूचे हाथ निकाल दिया है. आणि धनवानांना रिकाम्या हाती लावून दिलेलं आहे. हालेलुया. हालेलुया.
हालेलुया, हालेलुया। हालेलुया. ये जो मरियम थी वो नम्र स्त्री थी, परमेश्वर का भय मानने वाली थी, परमेश्वर का अनुग्रह पे विश्वास करने वाली थी, प्रभु के वचन वो जानती थी। ही जी मरिया आहे ती नम्र स्त्री होती, परमेश्वराच्या अनुग्रहामध्ये देवाच्या कृपेमध्ये राहणारी होती, देवाचं वचन तिला माहित होतं. हालेलुया। हालेलुया. एक 14-15 साल की लड़की थी, एक 14-15 वर्षाची मुलगी होती, जवान लड़की। तरुण मुलगी. उसके उसके कितने ख्वाब रहेंगे, तिची किती स्वप्न असतील, कितना उसके फ्यूचर के बारे में उसने सोचा रहेगा। तिच्या भविष्याबद्दल तिने किती विचार केला असेल. लेकिन जब परमेश्वर का बुलाहट आप पे है, पण जेव्हा प्रभूचं पाचारण तुमच्यावर आहे, परमेश्वर आपको यूज करना चाहता है। देव तुम्हाला वापरू इच्छितो. मेरी बेटियों सुनो, माझ्या मुलींनो ऐका, जब परमेश्वर आपको यूज करना चाहता है, जेव्हा देव तुम्हाला वापरू इच्छितो, जो आपके प्लान है जे तुमचे प्लॅन आहे वो हाथ से छोड़ दो, ते हातातून सोडून द्या. वो कुछ काम के नहीं ते है। काहीच कामाचे नाही. लेकिन मेरे परमेश्वर के जो प्लान है, पण माझ्या परमेश्वराचे जे योजना आहेत, उसकी प्लान हाथ में ले लो, त्याच्या योजना हातामध्ये घ्या. वो आपको पीढ़ी से पीढ़ी तक बढ़ाएगी। तो आपल्याला पिढ्यापर्यंत घेऊन जाईल. युग युग के लोग आपको आशीषित कहेंगे। पिढ्याचे लोक तुम्हाला आशीर्वादित म्हणतील. हालेलुया। हालेलुया. जवान लड़कियां स्पिरिचुअल माता बन सकती है। तरुण मुली ही आत्मिक माता बनू शकतात. वो बहुतों के लिए उद्धार करता परमेश्वर को उनके जीवन में ला सकती है। खूप लोकांच्या जीवनामध्ये उद्धार करता जो आपला तारणहार प्रभू येशू आहे त्यांना ते जन्म देऊ शकतात. उद्धार करता उसके मुंह के द्वारा, उसके जीवन के द्वारा, उसके प्रार्थना के द्वारा, उसके समर्पण के द्वारा औरों के जीवन में जन्म ले सकता है। त्यांच्या प्रार्थनेद्वारे, त्यांच्या समर्पणाद्वारे, त्यांच्या पाचारणाद्वारे उद्धार करता जो प्रभू येशू आहे अनेकांच्या जीवनामध्ये जन्म घेऊ शकतो. सिर्फ आपको बोलना है, फक्त तुम्हाला बोलायचंय, मैं प्रभु की दासी हूँ, मी परमेश्वराची दासी आहे. आपकी इच्छा के अनुसार हो जाए। तुझ्या इच्छेप्रमाणे हो. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. एक बार में एक वेळेमध्ये उसको कितना तकलीफ था, तिला किती त्रास होते. पेट में परमेश्वर की महिमा थी पोटामध्ये देवाचं गौरव होतं और बाहर चारों ओर से सारी परिस्थितियां विरोध थी। आणि बाहेर चारही बाजूनी सर्व परिस्थिती विपरीत होती. लेकिन वो यीशु को जन्म देने के लिए उसने ठान लिया था, पण तिने ठरवलं होतं की मी येशू ख्रिस्ताला जन्म देणार आहे. क्योंकि ये ना मेरे बल से है ना ताकत से है, लेकिन पवित्र आत्मा के सामर्थ्य से है। पण हे माझ्या बलाने नाही, माझ्या ताकदीने नाही, तर पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने होईल. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. और उसने उद्धार करता, वो मुक्तिदाता तारणहार को जन्म दे दिया। आणि तिने उद्धार करता जो आपला प्रभू येशू आहे, जो मुक्ती देणार आहे, त्याला जन्म दिला सारे जगत के लिए, सर्व जगासाठी. हालेलुया। हालेलुया. हालेलुया। हालेलुया. जो बच्चे बेटे सुन रहे हैं, लड़कियां सुन रहे हैं, आपका जो है, जो गर्भाशय है, जे आज मुलं, ज्या मुली माझं ऐकत आहेत, त्यांचं जे गर्भाशय आहे वो आपका माइंड है, ते तुमचं मन वो आहे, आपका स्पिरिट है। ते तुमचा आत्मा आहे. परमेश्वर का वचन डायरेक्ट आपके स्पिरिट में आएगा, परमेश्वराचं वचन डायरेक्ट तुमच्या हृदयामध्ये वो येईल गर्भधारणा हो जाएगी आणि त्याद्वारे गर्भधारणा होईल. और वो गर्भधारण हो जाने से वो बढ़ता जाएगा। आणि गर्भधारणा झाल्यानंतर ते वाढत जाईल. आप जो समर्पित जीवन जीते हैं, आज तुम्ही जे लोक समर्पित जीवन जगत आहात, और एक वो बढ़ता रहेगा, बढ़ता रहेगा, आणि ते वाढत जाईल, वाढत जाईल. और सब लोग एक दिन देखेंगे, आणि सर्व लोक एक दिवस पाहतील, परमेश्वर की महिमा देखेंगे, परमेश्वराचं गौरव ते परमेश्वर पाहतील, की महिमा देखेंगे, परमेश्वराचं गौरव ते और पाहतील. बहुत से मागी लोग आ जाएंगे, आणि खूप मागे लोक येतील वो यीशु के सामने झुक जाएंगे। आणि येशूच्या पुढे ते झुकतील. हालेलुया। हालेलुया. वो जो पूरब से सब लोग आए, ते जे पूर्वेकडून लोक आले, उन्होंने उसको सोना दिया, लोबान दिया, गंधरस, त्या लोकांनी त्यांना सोना, लोबान म्हणजे मूर, लोबान, गंधरस हे दाणे अर्पण केली. हालेलुया। हालेलुया. जब यीशु
वो यीशु के सामने उन्होंने नमन किया। जेव्हा येशू पुढे त्याने नमन केलं, हालेलुया। हालेलुया, मरिया देखती रही होगी, मरिया फक्त पाहत असेल, आनंद से भर गई होगी। आनंदाने भरून गेली असेल। लोगों के दरवाजे उसके लिए बंद थे, लोकांचे दरवाजे तिच्यासाठी बंद होते, लेकिन परमेश्वर का स्वर्ग उसके लिए खुला था। पण देवाचा स्वर्ग तिच्यासाठी उघडा होता। जब उसने यीशु को जन्म दिया तो इधर उधर का क्वायर नहीं आया, डायरेक्ट स्वर्ग का क्वायर आया और स्वर्गदूत गाना गाने लगे। जेव्हा तिने येशू ख्रिस्ताला जन्म दिला तेव्हा इकडचं तिकडचं क्वायर आलेलं नाहीये तिच्यासाठी, तर डायरेक्ट स्वर्गदूत तिच्यासाठी गाऊ लागले। मेरी बच्चियों, माझ्या मुलींनो, कुछ मत सोचो कि लोग आपको क्या कहते हैं। विचार करू नका लोक तुम्हाला काय म्हणत असतील। परमेश्वर आपको क्या कहता है उस पे खड़े रहिए। प्रभू तुम्हाला काय म्हणतो त्याच्यावर उभं राहा। अरे मेरा परमेश्वर इतना बड़ा महान है कि जो पापी स्त्री थी, वे विचार में फंसी थी, उसको उसका पाप निकाल के सुसमाचार कराने के लिए उसने खड़ा किया। जो आपला परमेश्वर आहे तो इतका महान आहे, एवढा अद्भुत आहे की जी पापी व्यभिचारामध्ये पकडलेली स्त्री होती, तिचं पाप दूर करून तिला एक समाचार, एक सुवार्ता सांगणारी स्त्री म्हणून देवाने तिला वापरलं। मेरा विश्वास है कि कईयों की स्पिरिचुअल माता हो रही होगी। माझा विश्वास आहे की कितीतरी लोकांची आत्मिक आयती झाली असेल। इस दुनिया में स्त्रियों के पाप, स्त्रियों पर दोष लगाया जाता है। या दुनियेमध्ये, या जगामध्ये फक्त स्त्रियांवर पाप दाखवलं जातं, त्यांचे दोष दाखवले लेकिन जातात। हमारा परमेश्वर हमसे प्यार करता है, पण आपला प्रभू आपल्याशी प्रेमच करत वो आहे। हमको सेवकाई देता है, तो तुम्हाला सेवा देत आहे, वो हमको बढ़ाता है, तो तुम्हाला वाढवतो, पीढ़ियों से पीढ़ियों तक आशीषित में करता है। पिढ्यानपिढ्या तो तुम्हाला आशीर्वादाचं कारण एक करतो। ऐसी ही लड़की है, एक अशीच मुलगी आहे, उसका नाम एस्तर है। तिचं नाव एस्तेर आहे। उसके उसको माँ बाप नहीं है, तिला आई वडील नव्हते, एक गरीब लड़की। एक खूप गरीब मुलगी, और वो उसके माँ बाप ने, उसके चाचा ने उसको ले लिया मर्दोखय। आणि तिच्या काकाने तिला वो सांभाळलेलं, अपने बेटी के जैसे उसको संभाला, तिच्या मुलीप्रमाणे त्याने तिला वो सांभाळलं। उसके अधीन थी, ती त्याच्या अधीन वो होती, उसका सब कुछ सुनती थी। ती त्याचं सर्व काही ऐकत होती। हालेलुया। हालेलुया। और मर्दखै ने उसको बताया, आणि मर्दख्याने तिला सांगितलं, राजा के पास जाने का है। राजा जवळ जायचं आहे। ओ मर्दखै ने देखा कि ये एस्तर एक दिन रानी बनने वाली है, आणि त्या मर्दख्याने पाहिलं की ही एस्तेर एक दिवस राणी बनेल, क्योंकि वो एस्तर बहुत सुंदर लड़की थी, कारण ती एस्तेर खूप सुंदर स्त्री, सुशील थी, सुशील होती, वो आज्ञाधारी थी। ती आज्ञा पालन करणारी होती। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। स्पिरिचुअलिटी में आत्मिकतेमध्ये जब हम हमारे लीडर के अधीन रहते हैं, जेव्हा तुम्ही तुमच्यावर असलेल्या लीडरच्या अधीन राहता, आपके स्पिरिचुअल फादर के जो अधीन रहते हैं, तुमच्या आत्मिक वडिलांच्या अधीन तुम्ही राहता, जब हम पवित्र आत्मा की अगुवाई से चलते हैं, जेव्हा तुम्ही पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या मार्गदर्शनामध्ये चालता, वो आपके लिए हर एक रास्ते खोल देता है। आणि तो तुमच्यासाठी प्रत्येक एक मार्ग उघडत जातो। हालेलुया, हालेलुया, हालेलुया। हालेलुया। बाइबल में लिखा है, एस्तर के बुक में लिखा है कि जब उसका शुद्ध होने का जब वो वक्त खत्म हो गया, राजा के पास गई और राजा ने उसको सिलेक्ट किया। आणि ज्यावेळेस बायबलमध्ये एस्तेरच्या पुस्तकामध्ये दिले की तिच्या शुद्धीकरणाची रीत समाप्त झाल्यावर जेव्हा ती राजाजवळ गेली तर राजाने तिला निवडून घेतलं। हालेलुया, हालेलुया। और वो रानी बन गई। आणि ती राणी झाली। उसने किसका सुना? तिने कुणाचं ऐकलं? मर्दोखय का सुना। मर्दखयाचं ऐकलं। वो उसको पवित्र आत्मा का दर्शक है। तो जो मर्दखय आहे तो पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे। हालेलुया, हालेलुया। एस्तर ने कभी सोचा नहीं होगा, एस्तेरने कधी विचारही केला वो नसेल, लड़की ने कभी सोचा नहीं था कि अरे ये गरीब फैमिली में हूँ, मैं गरीब जगह पे हूँ, मेरे माँ बाप नहीं है, मेरा फ्यूचर क्या है? उसका पूरा फ्यूचर अंधकार से भरा होगा।
एस्तेरने कधी विचारही केला नसेल, तिचे आई वडील नव्हते, तिच्याबरोबर कोणी नव्हतं. एक साधारण एक गरीब कुटुंबातली ती मुलगी होती आणि ती मर्दख्याच्या बरोबर राहत होती. लेकिन परमेश्वर का अनुग्रह उस पे था. पण परमेश्वराची कृपा तिच्यावर होती. प्रभु ने उसको चुन लिया था देवाने तिला निवडून घेतलं होतं. क्योंकि वो यहूदियों लोगों को छुड़ाने के लिए. त्या यहुदी लोकांना सोडवण्यासाठी. उसको पता नहीं था तिला माहित नव्हतं कि वो प्रभु उससे क्या चाहता है. की परमेश्वर तिच्याकडून काय इच्छितो. प्रभु के बहुत बड़े प्लान उसके लिए है. प्रभूच्या खूप मोठ्या योजना तिच्यासाठी होत्या. लेकिन एक ही अच्छा काम उसने किया. पण एकच चांगलं काम तिने केलं. मर्दकै के जो उसने सजेशन दिया था उसको बोली यस बॉस. मर्दखाय जे तिला मार्गदर्शन करत होता त्यासाठी ती म्हटली यस बॉस. हालेलुया. हालेलुया. आप चाहते हैं कि मुझे बहुत बड़ी सेवकाई चाहिए देश में. लेडीज लोगों को सबसे पहले मैं बोल रही कि बच्चियों को लड़कियों को बोल रही कि फेमस होना चाहती है, सिंगिंग के द्वारा होना चाहते हैं, प्रीचिंग के द्वारा होना चाहती है. लेकिन पवित्र आत्मा यही चाहता है कि आप किसी के स्पिरिचुअल लीडर के अधीन हो जाइए. आज अनेक मुली आहेत ज्यांना असं वाटतं की मी फेमस झाली पाहिजे, मी प्रसिद्ध झाले पाहिजे गीत गाण्याद्वारे किंवा सेवा करण्याद्वारे. पण परमेश्वराची इच्छा आहे की तुम्ही आत्मिक आई वडिलांच्या अधीन राहिलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. और वो एक दिन आ गया. आणि एक दिवस तिच्या जीवनात आला. यहूदी जो लोग थे उनके लिए बहुत बड़ा सुसमाचार, बहुत बड़ा एक वार्ता आया कि उनको मार दिया जाएगा. आणि यहुद्यांकडे एक बातमी आली की त्या सर्वांना मारून टाकणार आहे. हमान ने उनके जो राजा से जो उसकी मोहर थी वो लगा दी कि क्या उनके लिए करने का है. आणि जो हमान होता त्याने राजाची मोहर घेऊन त्याच्यावर लावली होती की काय ते यहुद्यांच्या बद्दल करणार आहे. लेकिन मर्दकै बोला. पण मर्दखाय म्हटला. एस्तर के पास एक जन को भेजा. एस्तेरच्या जवळ एक व्यक्तीला त्याने पाठवलं. और उसने बोला आणि त्याने म्हटलं अभी राजा को तू बताना है कि तेरा कुल क्या है. आता राजाला तू सांगायचंय की तू कुठल्या कुळातून आलेली आहेस. हालेलुया. हालेलुया. बाइबल पढ़िए. बाइबल में लिखा है कि जैसे वो शादी के पहले जैसे मर्दकै के पास थी वैसी ही उसकी बातें वो रानी बनने पर भी सुनती थी, उसके अधीन थी. जर तुम्ही बायबल वाचून पहा त्यामध्ये दिलेलं आहे की तिचं लग्न होण्याआधी, ती राणी होण्याआधी जसं ती मर्दख्याचं ऐकत होती तसंच ती राणी झाल्यानंतरही त्याचं ऐकत होती. हालेलुया. हालेलुया. एस्तर बोली. एस्तेर म्हटली. मर्दकै ने जब बोला. मर्दख्याने तिला म्हटलं. एस्तर बोली एस्तेर म्हणाली राजा के पास कोई नहीं जा सकता. त्या राजाजवळ कुणी जाऊ शकत नाही. लेकिन आप एक काम कीजिए. पण तुम्ही एक काम करा. मैं जाऊंगी. मी जाईल. मैं मर गई तो मर गई. मी मेले तर मेले. लेकिन मैं खड़ी होंगी. पण मी उभी राहील. लेकिन उससे पहले एक काम करना है. पण त्याआधी एक काम आप करायचं. फास्टिंग प्रेयर करो. तुम्ही उपवास प्रार्थना मैं करा. भी राजभवन में फास्टिंग प्रेयर करूंगी. आणि या राजमहालातही मी सुद्धा उपवास करेल. उपवास करूंगी मैं. उपवास मी करेल. और उसने किया. आणि तिने केलं. राजा के सामने अपने लोगों के लिए वो खड़ी रही. आणि त्या राजापुढे स्वतःच्या आपल्या लोकांसाठी ती उभी राहिली. वो बोली कि मैं मर गई तो मर गई. ती म्हटली मी मेले तर मेले. लेकिन पहले प्रभु से प्रार्थना. पण पहिलं परमेश्वराला प्रार्थना, उपवास, फिर खड़े रही. त्याच्यानंतर उभी राहिली. परमेश्वर की महिमा, देवाचं गौरव, परमेश्वर का सामर्थ्य, देवाचं सामर्थ्य राजा पर कंट्रोल करने लगा. राजावर कंट्रोल करून यहूदी लोग खुल गए. सर्व यहुदी लोक सोडवले गेले. बचाए गए. वो ते वाचले गेले. एक एस्तर की मध्यस्थी से. एक एस्तेरच्या मध्यस्थीद्वारे. हालेलुया. 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 मेरी बच्चियों, माझ्या मुलींनो, मेरे बच्चियों, माझ्या मुलींनो, प्रभु के लिए देवासाठी अगर आप जवान हैं, जर तुम्ही तरुण आहात, 17, 18, 19, 20, 21 की है, 17, 18, 19, 20 वर्षांच्या तुम्ही आहात, तो भी आप पूरे राष्ट्रों की माता बन सकती है. तरीही तुम्ही पूर्ण राष्ट्राची माता बनू शकता. वो साधारण लड़की ती साधारण मुलगी
असाधारण लड़की ती साधारण मुलगी प्रभु के लिए मरने के लिए तैयार हो गई देवासाठी मरायला तयार और झाली वो फिर अपने लोगों की यहूदीय लोगों की माँ बन गई आणि त्यानंतर ती यहुदी लोकांची माता झाली. हालेलुया हालेलुया. लोग रिस्पेक्ट करने लगे लोक तिचा आदर करू वो लागले. एस्तर को सलाम करते होंगे लोक तिला सलाम करत तेरे असतील. लिए तेरी जो मध्यस्थी है उससे हम बच गए ते म्हणत असतील तुझ्या मध्यस्थीद्वारे आम्ही वाचलो गेलो. और वो बोलते रहेंगे आणि ते बोलत असतील माँ आई माँ आई. हालेलुया हालेलुया. हालेलुया ये बहुत बड़ा प्यार का शब्द है हा खूप प्रेमाचा शब्द आहे. मेरे परमेश्वर ने माझ्या परमेश्वराने कितने कोई मुझे आत्मिक माता बनाई है खूप लोकांची मला आत्मिक आई आज बनवली. मेरे बच्चे मुझे बहुत प्यार करते हैं आज माझे मुलं मला खूप प्रेम करतात. बहुत रिस्पेक्ट करते हैं माझा आदर करत मैं आहे. एक चैलेंज देके कहती हूँ आज मी चॅलेंज करत आहे. मैं अगर परमेश्वर के प्रेजेंस में बैठती हूँ जर मी देवाच्या उपस्थितीत बसत आहे कौन सा भी स्ट्रॉन्ग होल्ड रहने दो कितीही मोठा दृढगड असो वो मेरे सामने खड़ा नहीं रहेगा तो सिस्टरांपुढे उभा राहू शकत नाही. क्योंकि कारण परमेश्वर का जो सामर्थ है परमेश्वराचं जे वो सामर्थ्य मेरे सामने है ते माझ्या पुढे आहे. वो उसका प्रोटेक्शन मेरी ओर है त्याचं कुंपण त्याचं संरक्षण माझ्या जब बरोबर मैं आहे. मुंह खोलती हूँ जेव्हा मी मुख उघडत आहे उसमें से जीवन निकलता है त्याच्यातून जीवन वाहत उसमें आहे. से बुद्धि की बातें ज्ञान की बातें निकलती है त्यातून ज्ञानाचा शब्द बुद्धीचा शब्द और वो निघत आहे. बुद्धि और ज्ञान आणि ते बुद्धी आणि ज्ञान ये बाइबल है हे वचन आहे. ये वचन है हे वचन आहे. कितने की लाइफ ऐसी थी किती लोकांची जीवन असं होतं वो बोलते थे कि लास्ट स्टेज पे मैं यहाँ आया हूँ ते म्हणत होते की मी शेवटच्या क्षणाला मी या ठिकाणी आलेलो आहे. लेकिन मैंने बोला पण मी बोलली अभी तुम्हारा अच्छा दिन शुरू हो गया है सिस्टर बोलल्या की आता तुमचे चांगले दिवस चालू झालेले आहेत. मेरे जीवन में मैंने ऐसा देखा है कि मैं मेरी बढ़ाई के लिए नहीं बोलती बहुत से स्त्रियां सुन रही है अभी उनके सेवकाई के लिए खड़ा रहने के लिए ये मेरा टेस्टमनी मैं बता रही हूँ मैं एक साधारण एस्तर के जैसे लड़की थी मरियम के जैसे साधारण लड़की थी लेकिन परमेश्वर का अनुग्रह मुझ पे आया है आज माझ्या जीवनाद्वारे मी तुम्हाला सांगत आहे ते माझ्या गौरवासाठी सांगत नाही किंवा मला स्वतःला उंच करण्यासाठी सांगत नाहीये तर परमेश्वराने जी सिस्टर ज्या एक साधारण जशी एस्तेर साधारण होती तिच्याप्रमाणे साधारण त्या होत्या पण प्रभू आज त्याच्या गौरवासाठी त्यांना वापरत आहे. मैंने एक ही बोला हाँ प्रभु मैं तैयार हूँ हाँ, मैं तैयार हूँ आपके लिए यस आणि ह्या एकच म्हटल्या की हा प्रभू मी तयार आहे मी तुझ्यासाठी तयार आहे परमेश्वरा. आज मैं बताने को मुझे आनंद होता है मेरे आंखों के आंसू पे मत जाइए मेरा हृदय आनंद से भर रहा है मेरे बच्चों के चेहरे मुझ पे मेरे सामने आ रहे हैं स्पिरिचुअल बच्चियाँ जो है उनके और मैं आज बताऊंगी कि मेरे उम्र से डबल ज़्यादा जो उम्र के लड़के जो जेंट्स है लेडीज है उनकी अब मैं स्पिरिचुअल माँ हूँ. आणि आज हे सांगण्यासाठी मला आनंद होत आहे. माझ्या डोळ्यातले सिस्टरांच्या डोळ्यातले अश्रू पाहून तुम्ही वाईट वाटून घेऊ नका कारण त्यांच्यामध्ये भरपूर प्रेम भरलेलं आहे आणि त्या जेव्हा पाहत आहे तर अनेक जे त्यांचे आत्मिक मुलं मुली आहे त्यांचे चेहरे त्यांच्या समोर दिसत आहे आणि त्यांच्या वयापेक्षा जास्त वय असणारे मुलं आत्मिक मुलं देवाने त्यांना दिलेले आहे. ये सिर्फ पवित्र आत्मा मुझ पे आने से हुआ है हे फक्त पवित्र आत्मा त्यांच्यावर आल्यामुळे झालेलं आहे. मुझ में कुछ अच्छा है मैं बोल अच्छा सकती हूँ इसलिए नहीं हुआ माझ्यात काहीतरी चांगलं आहे किंवा मी चांगलं बोलू शकते म्हणून हे झालेलं. जो परमेश्वर ने मुझे चुना है ज्या परमेश्वराने मला निवडलेलं आहे मेरी बहन मेरी बच्चियों वो भी आपका परमेश्वर है माझ्या बहिणींनो माझ्या मुलींनो तोच तुमचा परमेश्वर आहे. वो परमेश्वर आपको उठाएगा तोच परमेश्वर तुम्हाला उचलेल और परमेश्वर आपको रानी बनाएगा आणि प्रभू तुम्हाला राणी बनवेल. परमेश्वर आपको आत्मिक माता बनाएगा परमेश्वर तुम्हाला आत्मिक आई बनवेल. हालेलुया 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 हालेलुया. औरों का बोझ लेके जब हम चलते हैं जेव्हा इतरांचं ओझं घेऊन आपण चालतो प्रभु को एक ही बोलिए
परमेश्वराला एकच म्हणा, मैं आपके लिए यूज होना चाहती हूँ. तू मला तुझ्यासाठी वापर. माझी इच्छा आहे मी तुझ्यासाठी वापरलं जावं. आप कितने भी बुरी रहने दो, तुम्ही कितीही वाईट असा, आपका स्वभाव कितना भी गंदा रहने दो, तुमचा स्वभाव कितीही वाईट असेल, जो क्रूस पे यीशु गया है ना, जो वधस्तंभी येशू गेलेला आहे, वो यही दिखाता है. तो हेच सांगतो, सारी गंदगी मैंने तुम्हारी निकाल ली है. सर्व वाईट जे तुझ्यात होतं ते मी काढून तेरा घेतलं. गंदा स्वभाव निकाल दिया है. तुझा वाईट स्वभाव मी काढलेला आहे. तेरा गुस्से भरा स्वभाव मैंने निकाल लिया है. तुझा जो रागाचा स्वभाव होता तो मी काढून टाकलेला तेरे आहे. सारे पाप, तेरे दोष मैंने अपने ऊपर ले लिए हैं. तुझे पाप, तुझे दोष मी माझ्या स्वतःवर घेतलेले और आहे. मेरा नीतिमान जीवन मेरी बेटी मैंने तुझको दे दिया है. आणि माझं जे नीतिमान धार्मिक जीवन होतं ते मी तुला दिलंय माझ्या मुलीला. मेरा सारा राइचियसनेस मैंने दे दिया है. माझी सर्व धार्मिकता मी दिलेली आहे. मेरा प्यार भरा जो स्वभाव है मैंने तुमको दे दिया है. माझा जो प्रेमाने भरलेला स्वभाव तो मी तुम्हाला दिलेला आहे. मेरा सब जो कोई अमीरी है, रिचनेस है, राइचियसनेस है, मैंने तुमको दे दिया है. जी माझी श्रीमंती आहे, जी माझी धार्मिकता आहे, ती सर्व मी तुम्हाला देऊन टाकली यीशु आहे. स्वर्ग में उठा लिया गया, जेव्हा येशू स्वर्गात उचलला गेला, उसने त्याने वो जो 5-fold मिनिस्ट्री है जी 5 पदरी सेवा आहे वो दे दी. ती देऊन टाकली. लेकिन जो आत्मा में खड़े हैं पण जे आत्म्यामध्ये उभे आहे और जो शरीर में भी बोलते हैं, आणि जे शरीरातही म्हणतात, उसकी महिमा करने के लिए मेरा जीवन है. त्याच्या गौरवासाठी माझं जीवन आहे. वो परमेश्वर सेवकाई आप लोगों को दे देगा. तो परमेश्वर ती सेवकाई तुम्हाला देऊन टाकेल. दबोरा एक अच्छी प्रोफेटस थी. दबोरा एक चांगली भविष्यवादी होती. बहुत से न्यायियों में खूप साऱ्या न्यायी लोकांमध्ये एक ही औरत का नाम आता है वो बुक में. एकच त्या पुस्तकामध्ये त्या स्त्रीचं नाव येतं, दबोरा जो आत्मिक माँ थी. दबोरा जी आत्मिक आई. दबोरा बोलती है, दबोरा म्हणते, मुझे उसने त्याने मला इज़राइल की माता करके खड़ी की है. इस्रायलाची आई बनवून खरं जब केलं. सिसरा किसी की सुन नहीं रहा था, जेव्हा सिसरा कुणाचं ऐकत नव्हता, परमेश्वर के लोगों पे जुलूम करता था, राजा पे जुलूम करता था. परमेश्वराच्या लोकांवरती, राजावरती तो एक जुलूम करत होता. कोई उसके सामने न खड़ा रहा. कोणी त्याच्या पुढे उभं राहू शकत नाही. एक औरत उसके सामने खड़ी रही. परमेश्वर का आवाज, परमेश्वर की अगुवाई करने वाली, परमेश्वर के सामर्थ्य को लेके. एक स्त्री त्याच्या पुढे उभी राहिली, देवाचा आवाज म्हणून, देवाच्या उपस्थितीने भरून, देवाच्या सामर्थ्याने भरून ती त्याच्या पुढे उभी राहिली. इस्राएल की माता बन के वो खड़ी रही. इस्रायलची आई म्हणून ती उभी और राहिली. परमेश्वर ने आणि देवाने उसके लोगों को, तिच्या लोकांना, उसको जो बताया, परमेश्वर ने देवाने तिला जे सांगितलं होतं, कैसे लड़ना है, राजा को उसने बताया. कसं लढायचंय ते तिने त्या राजाला सांगितलं. और वो राजा विजयी हो गया. आणि तो राजा विजयी झाला. औरों को बहुतांना मार्ग दिखाने वाली मार्ग दाखवणार स्त्रियों को परमेश्वर खड़ा करता है. स्त्रियांना प्रभू उभं करत आहे. आप मत बोलो कि मैं कमजोर एक पात्र हूँ, एक वेसल हूँ कमजोर. आणि तुम्ही म्हणू नका की मी एक कमजोर पात्र आहे, मी एक कमजोर पात्र आहे असं म्हणू नका तुम्ही. प्रभु बोलता है, परमेश्वर आज यही म्हणत आहे, मुझे चाहिए. हेच मला हवंय. और मैं इन जगत के ज्ञानी लोगों को, आणि ह्या जगातील ज्ञानी लोकांना, ये इस औरतों के द्वारा, ह्या स्त्रियांच्या द्वारे, ये जो अवेलेबल है मेरे लिए, ह्या ज्या उपलब्ध आहेत माझ्यासाठी, इनको मैं लेके त्यांना मी घेऊन बहुत बड़ा संजीवन, बहुत बड़े रिवाइवल के लिए, खूप मोठ्या संजीवनासाठी, बहुत बड़ी बेदारी के लिए, खूप मोठ्या संजीवनासाठी, ये बहुत बड़ी बेदारी जो इंडिया में आने वाली है, जी खूप मोठं संजीवन या भारतामध्ये येणार आहे. प्रभु स्त्रियों को उठा रहा है. परमेश्वर स्त्रियांना घेणार आहे. प्रभु स्त्रियों को खड़ा कर रहा है. प्रभू स्त्रियांना उभं करणार. बहुत सी दबोरा खड़ी हो जाएंगी. खूप दबोरा उभ्या राहतात. बहुत से एस्तर खड़ी हो जाएगी. खूप एस्तेर उभ्या राहतील. बहुत सी मरियम खड़ी हो जाएगी. खूप मरिया उभ्या अरे राहतील. बहुत सी हन्ना खड़ी हो जाएगी. खूप हन्ना उभ्या राहतील. और परमेश्वर का महिमा आ जाएगा उन पर. आणि परमेश्वराचं गौरव त्यांच्यावर येईल. और
परमेश्वर का राज्य भारत में आ रहा है। आणि परमेश्वराचं राज्य या भारतामध्ये येत आहे. हालेलुया, हालेलुया. हालेलुया। हालेलुया. ये स्त्रियों के लिए भविष्यवाणी है, ही स्त्रियांसाठी भविष्यवाणी आहे. ये स्त्रियों के लिए भविष्यवाणी है। ही स्त्रियांसाठी भविष्यवाणी आहे. आनंदित हो जाइए, आनंदित व्हा, उत्साहित हो जाइए, उत्साहित व्हा, आनंद से नाचते हुए गाते हुए। आनंदाने नाचत गात असताना. जब हन्ना ने परमेश्वर के मंदिर में गई, जब उसको बेटा हुआ, जेव्हा हन्नेला मुलगा झाला आणि ती देवाच्या मंदिरामध्ये उसने गेली, स्तुतिगान किया। तिने स्तोत्र गायलं. दबोरा ने जब विजय मिला, दबोरेला जेव्हा विजय मिळाला, स्तुतिगान किया। तिने स्तोत्र गायलं. मरियम को जब उसको पवित्र आत्मा उस पर आया, यीशु हुआ, तो उसने बोला कि उसने स्तुतिगान किया। जेव्हा मरियेवर पवित्र आत्मा आला तेव्हा तिनेही स्तुती स्तोत्र गायलं. और स्त्रियों में एक अच्छा परमेश्वर ने दिया है। आणि स्त्रियांमध्ये एक चांगला गुण परमेश्वराने वो दिला. बहुत अच्छी आराधना प्रभु की कर सकती है। ती खूप चांगली आराधना देवाची करू वो शकते. बहुत नम्रता से रह सकती है। ती खूप नम्रतेने राहू शकते. उसमें घमंड नहीं आती। तिच्यामध्ये गर्व येत नाही. और किस पे परमेश्वर का अनुग्रह होता है? आणि कोणावर देवाचा अनुग्रह असतो? जो नम्र है, जे नम्र आहे, जो परमेश्वर का भय मानती है, जी परमेश्वराचं भय मानणारी आहे, जो प्रभु के लिए तैयार है। जी परमेश्वरासाठी तयार आहे. आज का मदर डे, आजचा हा मायवार परमेश्वर के जो स्पिरिचुअल में है, जो सुन रही है बहनें, जो घर में काम कर रही है, जो डॉक्टर है, इंजीनियर है, टीचर है, वकील है, साइंटिस्ट है, जो काम आप कर रही है, घर काम रहने दो, कुछ भी जो आप पढ़ रही है, जो स्कूल में कॉलेज में है, कोई भी रहने दो, प्रभु का सामर्थ, प्रभु का आत्मा आप पे आ रहा है। आज तुम्ही जे कोणी माझं ऐकत आहात, तुम्ही काम करत असाल, तुम्ही शिक्षक असाल, तुम्ही वकील असाल, इंजिनियर असाल, डॉक्टर असाल, कुणीही असाल, कुठलंही काम तुम्ही करत असाल, पण आज परमेश्वराचा एक अनुग्रह, त्याची उपस्थिती तुमच्यावर येत आहे. प्रभु को सिर्फ बोलिए, परमेश्वराला फक्त म्हणा, Yes Lord, यस लॉर्ड, Yes Lord, यस लॉर्ड, Yes Lord, यस लॉर्ड, Yes Lord। यस लॉर्ड. मेरा प्राण आपको धन्यवाद देता है। माझं हृदय तुला थोर मेरा मानतं. आत्मा आपके उपस्थिती में, आपके प्रेजेंस में आनंदित होती है। आणि माझा आत्मा तुझ्या ठाई उल्हासित होत आहे. और वो परमेश्वर आणि तो परमेश्वर इस भारत के लिए, या भारतासाठी, इस जगत के लिए, या जगासाठी, हिस्ट्री चेंज करने वाली हे इतिहास बदलणार, आपको बना रहा है, तुम्हाला बनवत आहे, आपको बना रहा है। तुम्हाला बनवत आहे. ले लो ये प्रभु का आशीष मेरे बेटियों, हा आशीर्वाद परमेश्वराचा घ्या माझ्या मुलींनो. ले लो ये आशीष मेरी स्त्रियों। हा आशीर्वाद जो परमेश्वराचा आहे तो घ्या स्त्रियांनो. हालेलुया, 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 हालेलुया। हालेलुया. इतना प्यार भरा परमेश्वर है हमारा, ही माझी मुलगी आहे, इतना मेरा ख्याल करती है। एवढी माझी काळजी घेते. अगर मेरे बेटी को मैंने जन्म दिया होता, जर माझ्या मुलीला मी जन्म दिला मेरे असता, कोख से वो निकल गई होती, माझ्या पोटातून तिने जन्म घेतला वो असता, इतना मेरा ख्याल नहीं रखती होगी। तिने एवढी माझी काळजी घेतली नसती. ये मेरा इतना ख्याल रखती है। ही माझी एवढी काळजी घेते. हजारों लड़कियां परमेश्वर आपको दे देगा, हजारो मुली प्रभु तुम्हाला देईल, हजारों बेटे आपको दे देगा, हजारो मुलं प्रभु तुम्हाला देईल, लाखों लाखों दे देगा। लाखांमध्ये तो तुम्हाला देईल. आपका हृदय आप जितना बड़ा करेंगे, जेवढं तुमचं हृदय तुम्ही मोठं करत आहात, उतना परमेश्वर आपको बढ़ाते जाएगा। तेवढं परमेश्वर तुम्हाला वाढवत जाईल. सेवकाई के दौरान सेवकाईमध्ये कुड़कुड़ाहट मत करो। कुरकुर करू नका. परमेश्वर चाहता है परमेश्वर इच्छितो कि उसकी सेवकाई करने वाले की त्याची सेवा करणारे स्तुति करे, स्तुती करा, आराधना करे, आराधना करा, प्रार्थना करे। प्रार्थना करा. वो स्त्रियों पे त्या स्त्रियांवर मध्यस्थी का आत्मा आ जाए, मध्यस्थीचा आत्मा यावा, प्रार्थना का आत्मा आ जाए, प्रार्थनेचा आत्मा यावा, ओ पर पवित्र आत्मा से वो भर जाए, पवित्र आत्म्याने त्या भरल्या जाव्या आणि प्रभु आणि परमेश्वर आपको यूज करेगा।
तुम्हाला वापरेल. हालेलुया. हालेलुया. स्पिरिचुअल माँ के लिए मैं बहुत ज्यादा बोल सकती हूँ. आत्मिक आईसाठी मी खूप बोलू और शकते. जो हमें जन्म देती है उसके माँ, वो माँ जो है उसके बारे में भी मैं बोल सकती हूँ. आणि जिने आपल्याला जन्म दिलेला आहे त्या आईबद्दलही मी बोलू शकते. आज मैं इधर हूँ, आज मी या ठिकाणी आहे. लेकिन जिस माँ ने मुझे जन्म दिया, पण ज्या आईने मला जन्म दिला, जब मुझे प्रभु पता चला, जेव्हा सिस्टरांना येशू समजला, मेरे डैडी को पता नहीं था, मेरे पापा को पता नहीं था, त्यांच्या वडिलांना माहित नव्हतं वो चुपके से मुझे बोलती थी कि प्रार्थना करके आ. आणि त्यांची मम्मी त्यांना हळूच म्हणायची की जा प्रार्थना करून कभी ये. तो चर्च को भेजती थी. कधीतरी चर्चला पाठवत होत्या. उसने जो बोया है, तिने जे पेरलेलं आहे परमेश्वर उसको आशीषित कर रहा है. प्रभू त्यांना आशीर्वादित आई करत मला आहे. तुझ्या आज आठवण येते. आई आज त्यांचं एक मेसेज आहे, त्यांना त्यांची आठवण येत आहे. कारण कि क्योंकि पर मैं देख रही हूँ कि मेरे माँ ने परमेश्वर के उसको जो है परमेश्वर के राज्य में ज्यादा बोया है उसका पैसा. आणि ज्या त्यांची आई आहे त्यांनी त्या पाहत आहेत की त्यांनी त्यांचा पैसा देवाच्या राज्यामध्ये भरपुरीने पेरलेला आहे. प्रभु ने उसको बहुत आज से आशीषित किया है. परमेश्वराने त्यांना खूप अधिक रीतीने आशीर्वादित आपकी केलं. माँ जो कुछ करती है प्रभु के राज्य के लिए, तुमची आई देवाच्या राज्यासाठी जे काही करत आहे प्रभु देखता है, परमेश्वर ते उसको पाहतो आशीषित करता है. आणि प्रभू त्यांना और आशीर्वादित मेरी करतो. एक माँ के लिए भी मैं बोलना चाहती हूँ. आणि त्यांच्या एका आईसाठीही ते बोलू इच्छितात. मेरी माँ जो मेरे हस्बैंड की मम्मी है, त्यांची आई जी त्यांच्या पतीची आई आहे और मेरी माँ है वो. आणि ती त्यांचीही आई आहे. हालेलुया. हालेलुया. क्योंकि बहुत सी औरतें खुद को अपनी माँ को माँ बोलती है, लेकिन सास को माँ नहीं बोलती. पण काही अशा स्त्रिया आहेत, बहुत स्त्रिया आहेत ज्या स्वतःच्या आईला आई म्हणतात पण त्यांच्या सासूला ते आई म्हणू शकत नाही. आप सोचते होगे कि वो ख्याल नहीं रखती, आपको कुछ दे नहीं सकती गिफ्ट या कुछ भी कारण रहने दो. तुम्ही विचार करत असाल की ती आपल्याला काही देऊ शकत नाहीये, ती आपल्याशी चांगलं वागू शकत नाहीये, काहीही असेल. लेकिन मेरी बहनों, पण माझ्या बहिणींनो, आज मैं बोलना चाहती हूँ, आज मी बोलू इच्छिते. वो सास ने आपको, त्या सासूने तुम्हाला, वो माँ ने आपको त्या आईने तुम्हाला इतना बड़ा गिफ्ट दिया है. एवढं मोठं गिफ्ट दिलेलं आहे. उसका जिगर का टुकड़ा दिया है. तिच्या खाजाचा तुकडा तिने वो दिलेला आपका आहे. पति है. तो तुमचा पती आहे. उसका मोल त्याचं मोल किसी चीजों से आप नहीं लगा सकते. कुठल्या वस्तूशी तुम्ही लावू शकत नाही. मेरे सासू माँ ने जो मुझे गिफ्ट दिया है, त्यांच्या सासूने त्यांना जे गिफ्ट दिलेलं आहे, मेरे प्रिय हस्बैंड है, त्यांचे प्रिय पती, वो गिफ्ट का मैं किसी जो गिफ्ट है उससे तुलना नहीं कर सकती. आणि त्या गिफ्टचं कुठल्याही दुसऱ्या गिफ्ट बरोबर ते तुलना करू शकत इसलिए नाही. मेरी माँ को मैं सल्यूट करती हूँ. यासाठी त्यांच्या आईलाही त्या सलाम करतात. और मेरी जिसने मुझे माँ ने जन्म दिया उसको भी मैं सल्यूट करती हूँ. आणि ज्या आईने त्यांना जन्म दिला त्यालाही ते सल्यूट करतात. हालेलुया. हालेलुया. आज बहुत अच्छा मौका आपको है. आज खूप चांगली संधी तुम्हाला आहे. आप अच्छा मदर डे घर में सेलिब्रेट कीजिए. तुम्ही चांगला मायबार घरी साजरा अगर करा. आप मिल नहीं सकते तो फोन के द्वारा आपके माँ को, सास को, माँ को फोन लगा के बोलिए. जर तुम्ही त्यांना भेटू शकत नाही तर तुमच्या आईला, तुमच्या सासूला तुम्ही फोन करून बोला. जो बुरा किया है वो भूल जाए, लेकिन उन्होंने जो अच्छा आपके लिए किया है उनको बोलो माँ बहुत अच्छा आपने मेरे लिए किया है. जे वाईट त्यांनी तुमच्यासाठी केले ते विसरून जा, पण जे चांगलं केलेलं आहे ते आठवून तुम्ही त्यांना म्हणा की आई तुम्ही माझ्यासाठी चांगलं केलेलं आहे. वो प्यार से भर जाएगी. ते प्रेमाने वो भरून आपको जातील गले लगाएगी. आणि ते तुम्हाला हृदयाशी लावून घेतील. मत बोलिए कि मेरे आपके किसी इस दुनिया में किसी के भी माँ बाप जो आप एक्सपेक्ट करते हैं वो चीजें नहीं दे सकते. आज जगातले कुठले कोणाचेही आई वडील जे तुम्ही इच्छिता ते तुम्हाला देऊ शकत नाही. उनको मर्यादा है, त्यांना एक मर्यादा आहे. लिमिटेशंस है. त्यांना एक मर्यादा आहे. एक ही दे सकता है, एकच देऊ शकतो, हमारा स्वर्गीय डैडी. आपला स्वर्गीय परमेश्वर. वो सब कुछ दे सकता है. तो सर्व काही वो देऊ हमारी शकतो. माँ है, हमारा बाप है. तोच आपली आई आहे, तो आपला पिता आहे. लेकिन बहुत से लोगों के दिल में ऐसा कुछ बिटरनेस है कि ये लोगों ने मेरे लिए नहीं किया. पण आज काही लोकांच्या हृदयामध्ये असं काही कडूपणा आहे की या लोकांनी माझ्यासाठी काही केलेलं नाही. माँ ने नहीं किया.